हाय फ्रेंड्स, तर नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा आपला दुसरा ब्लॉग आहे आणि तुम्ही भरभरून प्रेम देणार मला ह्या ब्लॉग मध्ये, पण मला असं माहिती आहे आणि वाटतंही तसं। तर आता वाजले सकाळचे 7:30, मस्त कडक असं ऊन पडलेलं आहे। हे खिडकीचं रिफ्लेक्शन माझ्या फेसवर दिसत असेल तुम्हाला। तर आता जायचं आपल्याला किचन मध्ये, कारण की किचनची कामं पण आपटायची आहे। साहेबांना टिफिन वगैरे जातो आपल्याला, आणि मला पण ते आपटून झाल्यानंतर शॉपला जायचंय। शॉपला कालचा स्टॉक आलेला आहे भरपूर, तर तो डिस्प्लेला लावायचा आहे, रचायचा आहे सगळं मांडणीवर। तर आज भरपूर असं काम आहे, ते सगळं काम आपल्याला आपटायचंय। तर खूप थकणार आहेत आज आपण, पण ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही। तर कंटिन्यू ब्लॉग मध्ये असेच राहा, ब्लॉग कंटिन्यू करते, भेटूया नंतर। इथे आहे ते फराळ पॅकिंग करताय, जे राहून ते ऑफिसला घेऊन जाणार आहे स्टाफसाठी। त्याच्यानंतर मग आम्ही नाश्ता केला। आज नाश्त्याला आमच्याबरोबर होता ते म्हणजे खानदेशचे सगळ्यात फेमस आयटम, म्हणजे प्रत्येकाच्या घरी जास्तीत जास्त बनणारा आयटम म्हणजे खिचडी, शिडी खिचडी, ज्याला आम्ही खानदेशकर बाची खिचडी म्हणतो, सगळ्यांना आवडतो। बाय। तर आत्ता झालाय नाश्ता वगैरे। तर 8 वाजेला व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर माझ्या मिस्टरांनी ते टीव्हीवर लावला, तर सगळ्यांचे रिॲक्शन जे होते ना ते मस्त होते, सगळ्यांना आवडलं, व्हिडिओ छान होता। कौतुक केलं सगळ्या रिलेटिव्स आहेत सगळ्यांना, म्हणजे जे जवळचे लोक आहेत त्यांना सगळ्यांना लिंक पाठवता येते की म्हणजे सपोर्ट व्हायला पाहिजे असं सुनेला। तर मला खूप आवडला त्यांचा सपोर्ट। म्हणजे बरेचशे लोकांचं असं म्हणणं असतं ना की हे काय फालतूगिरी आहे, टाइमपास आहे, असं कुणी करायचं नाही, तसं नाही करायचं। तर तसं माझ्या फॅमिलीचं कुणाचं बोलणं काहीच नाही झालं, सगळ्याचे सगळे खुश झाले, सगळ्यांना आवडलं ते बनवलेलं व्हिडिओ। अजून बोलताय की हे आपण चेंजेस करू, असं चेंजेस करू, तसं चेंजेस करू, हे असं बोलायला पाहिजे होते, ते तसं बोलायला पाहिजे होतं, म्हणजे मला सांगतायत, त्यांनी सपोर्ट करतायत, तर ते मला खूप आवडलं। आता झाला नाश्ता वगैरे, वाजलेत तुम्हाला टाइम दिसत असेल बघा, 10 वाजलेत। आता 10 वाजलेत, तर आपल्याला तयारी वगैरे करून शॉपला निघायचंय। तर आता मी पटकन तयारी करते, निघते। राव गेले ऑफिसला, आता माझं बाकी मी आवरते आणि निघते लगेच। तयारी झाली, आता निघूया शॉपला जाण्यासाठी। आईला बोलते, आई येते आम्ही, चला। उशीर झालाय, रोज लवकर राहुल सोबत लवकर चालली जाते शॉपला, कारण की ते लवकर जातात ना, तर त्यांच्यासोबत चालली जाते। आज ते लवकर चालले गेले माझ्या आधी, तर ते गेल्यामुळे मी लेट झाली। म्हणजे त्यांच्यासोबत कसं गाडीवर लवकर चाललं जातं माणूस। बघूया, म्हणजे जास्त पण काही लेट नाही झाली, 5 किंवा 10 मिनिटं लेट झाली फक्त। तर आता पोचली शॉपला, आणि तुम्ही बघू शकता कालच स्टॉक आलेला आहे शॉपवर भरपूर। तर सगळा सामान माझं जशाचा तसा पडलेला आहे, आणि तो आज मला पूर्ण सामान लावायचं आहे। ऑलरेडी मांडण्या पूर्ण फुल आहेत। आता माहिती नाही मी कसा डिस्प्ले करणार आहे, कसा ठेवणार आहे, काहीच माहिती नाही। आज स्टॉक एवढा आहे ना, इकडे पूर्ण तुम्ही बघू शकताय पूर्ण स्टॉक आहे, आणि इकडे आपण ह्या मांडणीच्या पाठीमागे पण आपण थोडस असं पेस बनवून ठेवलाय, की म्हणजे जिथं आपण आपला सामान जो आपल्याला डिस्प्लेला नाही ठेवायचा आहे, म्हणजे असं गोणींमध्ये पॅक असतो, तो आपण त्या साईडला ठेवतो, जो जास्त करून असं लोकांना चित्र विचित्र दिसत नाही, थोडं चांगलं प्रोफेशनल आणि व्यवस्थित दिसतं, सुटसुटीत। तर हा एवढा सामान आहे आज सगळा मला जो ठेवायचा आहे। आता माहिती नाही कसा असणार आहे कसा नाही, पण मांडणीवर ठेवायचा आहे सगळा सामान। चला मग भेटूया नंतर, मी सगळं सामान आवरते, ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, बोलूया नंतर। तर फ्रेंड्स, आता वाजलेत पूर्ण 1:30, आणि 1:30 वाजेपर्यंत मी सकाळपासून जशी आली तशी कंटिन्युअसली काम करते। तर अजून अर्धा सामान झालाय सगळं लावून, अजून अर्धा थोडासा इथे सगळं पडलेला आहे पसारा, तुम्हाला बॅक कॅमेराने मी दाखवतेच। म्हणजे हात वगैरे पण तुम्ही बघू शकता तर धुळेने एक कमीत कमी मी 3 ते 4 वेळेस क्लीन झाले, आणि तरी पण माझे हात असे झाले की सामान वगैरे लावायचं राहिलं का हात माझे खराब होतातच। तर आता परत आपल्याला 1:30 वाजेपर्यंत
एवढं काम पुरलेलं आहे. आता 2:15 मला शॉप बंद करायचं. शॉप बंद झाल्यानंतर मला परत जेवण वगैरे करायला घरी जावं लागेल. 4 वाजेला परत येईल आणि 4 वाजेला परत आवरायला लागेल कामाला. तर बघूया किती आवरलं जातं, किती बाकी राहतं. कारण की संध्याकाळी कस्टमर असल्यामुळे ना आवरायला जमत नाही. कारण की कस्टमर असल्यामुळे हा सगळा पसारा राहिला का मला तो दुसरा पसारा काम जे असतं ते निघत असतं दुसरं, म्हणून ते संध्याकाळी आवरायला जमत असेल. जे काही काम असेल ते दुपारीच होतं माझ्याकडनं. आणि मला 1-2 दिवसात पुढच्या 1-2 दिवसात स्पॉन्सर व्हिडिओ पण बनवायचा आहे. म्हणजे मी बाहेरच्या एका मुलाला सांगून ठेवले जो इथला एरियातला लोकल आहे. तर तो व्हिडिओ मला बनवायचा असल्यामुळे मग थोडंसं अजून थोडं सगळं जो काही स्टॉक आहे सगळं जो सामान आहे माझा तो पूर्ण प्रॉपर डिस्प्ले होईल या हिशोबाने मला सगळं सामान ठेवायचं आहे. आणि चला तर मग कंटिन्यू राहा. तर अजून एवढा सगळं सामान जो माझा बाकी अजून मला डिस्प्लेला लावायचं आहे सामान. सामान एवढा रचला मी तुम्हाला दिसत असेल. आता केलंय शॉप बंद आणि आता चालली मी घरी. 2:15 वाजले तर घरी चालले. थोडा आराम करून मस्तपैकी आईचा चहा घेतला आईने त्यांच्या हाताचा. आणि बाहेरचं जे वातावरण होतं ते खूप सुंदर होतं. पावसाचं वातावरण होतं. हवा खूप जोरात चाललेली होती. विचार करत होती की शॉपला कशी जाणार कशी नाही, कारण की एवढ्या हवामध्ये थोडा त्रास होऊ शकतो. मग खाली लक्ष गेलं थोडंसं. तर एक बिचारा माणूस होता जो 35 किलो वजन असेल बहुतेक त्याचंवालं, तो एवढा हवेत काम करू शकतो. तर मग मी काय चीज आहे, मी तर 1.5 क्विंटलची वेटवाली बाई आहे. तू क्या बोल रही है? चुप! चुप हो जा, 7वीं फेल. चुप! एक शब्द. मला कुठं हवा उडून टाकणार आहे अजून. म्हटलं चला निघूया शॉपला जाऊया. तर तो बेत केला, निघायचं ठरवलं मग शॉपला जाण्यासाठी. पण वातावरण बघितलं का यार तुम्ही किती छान आहे असं वाटतंय ना. तिथंच बघत राहावं मस्त वाटतं. आणि ते समोर दिसते ना ते कल्याण आहे पूर्ण शहर. आणि हे पूर्ण भारी व्ह्यू वाटत होता. छान छान हवा इतकी गारगार होती ना, झोप लागत होती परत, पण नाही झोपले. मग आईने त्यांनी मला पैसे दिले की पाणीपुरी खा मजा कर मस्त. ते पैसे घेऊन मी निघाली आहे पाणीपुरी खायला. आता बघूया. मला तर कळतच नाहीये पावसाळा चालू आहे की उन्हाळा चालू आहे की हिवाळा चालू आहे. आता जवळजवळ ऑक्टोबर संपण्यात आलाय. आता हिवाळा लागायला पाहिजे होता. आतापर्यंत थंडी पडायला पाहिजे होती, कारण पाऊस पडतोय अजून सुद्धा बाहेर. आणि दुपारी एवढं कडक ऊन असतं ना की इथं बसलं पण नाही जात शॉपमध्ये, एवढं कडक ऊन असतं. आणि लाईट पण गेली. हा एकच चार्जिंगचा प्लग चालू आहे फक्त आता. बघू शकतो इकडे बाकी जे आहेत स्विचेस वगैरे ते बंद झाले आहेत. बाहेरचं पण लाईट गेलेली आहे. जी तिकडची अपोजिट तुम्हाला लाईट दिसते. तर आमच्या ह्या सेक्शनमध्ये 2 पार्ट पडतात. तिकडची लाईट गेली का इकडची राहते आणि इकडची गेली का तिकडची राहते. काय माहिती असं प्लग वेगवेगळे असते म्हणून स्विचेसचं असू शकतो काहीतरी कनेक्शन. तर आता वाजले संध्याकाळचे 7 आणि मला सगळं आवरत आज पूर्ण दिवस गेलाय. फक्त दुपारी 1.5 ते 2 तास मी घेतलेला आहे, त्याच्यात ब्रेक होता. आणि बाकीचं मग कंटिन्युअसली माझं काम चाललंय. तर आता सगळं क्लीन केलेलं आहे, सगळं आवरून सगळं ठेवलंय पसारा. आणि आता बघा कसं थोडं सुटसुटीत व्यवस्थित खाली फ्लोर वगैरे व्यवस्थित दिसतोय. नाही तर काल आहे ना अक्षरशः चालायला पण जागा नव्हती ना. अशा सुटीत आता थोडं मस्त वाटतंय. आणि हा जो काही इकडे सामान ठेवलेला दिसतोय तुम्हाला हा वाला, तर हा काही मी डिस्प्लेला लावत नाही, कारण की हे लूज वाले पॅकेट असतात ते डायरेक्ट कस्टमरला काढून द्यावे लागतात. त्याला डिस्प्लेला लावत नाही, कारण की त्याला ब्रँडिंग नेम असतं पण ते ट्रान्सपरंट पिशवीमध्ये पॅकिंग असतं, म्हणून तेवढं डिस्प्लेची गरज नसते, डायरेक्टच द्यायचं काम आहे त्याला. तर आता पूर्ण 7 वाजलेत. आता कस्टमर चालू होतील आणि त्याच्यानंतर मग हे आवरायला टाइम भेटला नसतं, म्हणून ते आता पटापट सगळं आवरून घेतले पूर्ण दिवसात. तर आणि लाईट पण गेली होती, तिची लाईट पण आली. अंधारातच काम केलं मी पूर्ण बराच वेळपर्यंत. तरी लाईट गेलेली होती, पाऊस पण चाललाय मध्ये मध्ये. मला फ्रेंड्स तर आता झालेत 12. बघा तुम्ही इकडे स्वतः. तर आता 12 वाजलेत आणि चालू जेवण वगैरे झालेलं आहे. आणि तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर दिसतच असेल की किती थकलेली आहे मी. अजून ब्लॉग वगैरे मला एडिट वगैरे करायचं आहे आणि मी आता ब्लॉग संपवते. आता मस्तपैकी शॉपवरून एक पान घेतलेलं आहे आम्ही येताना शॉपवरून मधून घरी रिटर्न येत असताना. तर ते पान खाऊ आणि ब्लॉग एंड करू. म्हणजे ब्लॉग एंड करते मग पान खाते. भेटूया आता उद्याच्या ब्लॉग मध्ये आपण. बाय बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर, नसेल आवडला तरी सपोर्ट करा. बाय. क्या बोला? चल चला चलो.